नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. 60,000पर्यंत ट्रॅक्टरचे दर घटणार, जीएसटी कपात, सरकारी यंत्रणांचा दावा. जीएसटी कपातीनंतर ट्रॅक्टरच्या किमती 62,000 रुपयांपर्यंत, तर इतर कृषी यंत्राच्या किमतीत 2.25 लाख रुपयांपर्यंत बचत होणार असल्याचा दावा केंद्र शासनाच्या यंत्रणांनी केला आहे. पान मसाला, गुटखा, सिगारेट, जर्दा, उत्पादित न केलेला तंबाखू आणि बिडी या व्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंवरील जीएसटी दरातील बदल येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. त्यामुळे कृषी यंत्रे यांच्या किमती कमी होतील याचे चित्र त्यानंतरच स्पष्ट होईल. सध्या तरी यंत्रे, अवजारे, उत्पादक, कच्चा माल पुरवठादारांकडील सुधारित किंमत सूचीची वाट बघत आहोत. अवजारे तयार करण्यासाठी सुट्टे भाग लागतात, त्यावर पुरवठादार किती सूट देत आहेत हे सुधारित कोटेशनमधून लक्षात येणार आहे. कोटेशनमधील आकडे व निर्मिती खर्च याचा मेळ बसवून यंत्र किंवा अवजाराची मूळ किंमत किती रुपयांनी कमी करायची याचा निर्णय अवजार उत्पादक घेणार आहेत. ॲग्रिकल्चर मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भारत पाटील म्हणाले, कृषी यंत्रे व अवजारांवरील जीएसटी कपात होऊन तो 5% केला गेला आहे. 60,000पर्यंत ट्रॅक्टरवरचे दर घटणार, म्हणजेच एकूण 7% सवलत मिळाली आहे. मात्र सुट्ट्या भागांवर जीएसटी कपात सवलत दिली की नाही याबाबत अवजार उत्पादक उद्योग संभ्रमात आहेत. त्यामुळे आमच्या पुरवठादारांनी आम्हाला 7% सवलत दिली तरच ती ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे. समजा आम्हाला पूर्वीप्रमाणेच 18% सुट्टे भाग खरेदी करावे लागले तर आम्हाला पुन्हा हिशोब करावे लागतील. त्यानंतरच मूळ उत्पादक ग्राहकाला नेमकी किती सूट द्यायची हे कृषी यंत्र उत्पादक ठरवतील. त्यासाठी किमान 2 आठवड्यांचा कालावधी लागेल. दिवाळीमध्ये बाजारपेठ प्रचंड धूम. खेतीगाडीचे संस्थापक व ट्रॅक्टर उद्योगाचे अभ्यासक प्रवीण शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा कृषी अवजारे निश्चितपणे कमी किमतीत मिळतील. केंद्र शासनाने जीएसटी कपातीचा निर्णय जाहीर करताच तात्काळ किमती उतरणे अपेक्षित नाही, कारण जीएसटी कपातीची प्रत्यक्ष व्यवहारात अंमलबजावणी कशी करायची हे उत्पादक कंपन्यांच्या अध्यक्षांती ठरवावे लागते. आमच्या मते राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी 26,000 ते 65,000पर्यंत सवलत मिळेल. तसेच ट्रॅक्टर चलित अवजारांवर 5,000पासून ते 25,000पर्यंत, तर उच्च क्षमतेच्या यंत्रावर 50,000पर्यंत सूट मिळणार आहे. परंतु त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. दिवाळीमध्ये मात्र कृषी यंत्राची बाजारपेठ प्रचंड धूम करेल यात शंका नाही. तर मित्रांनो, चला आता आपण पाहूया चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव. नाशिक जास्तीत जास्त 2300 भावने जाताना दिसत आहे. कोल्हापूर 5,296 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 1,800चा दर दिसत आहे. चंद्रपूर गंजवड 260 क्विंटलच्या आवकासून 3,000 दराने जाताना दिसत आहे. सातारा 126 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,000चा दर दिसत आहे. सोलापूर लाल कांदा 19,801 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2300चा दर दिसत आहे. हिंगणा लाल कांदा 34 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,000 भावांनी जाताना दिसत आहे. अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 250 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 3,000चा दर दिसत आहे. कामठी लोकल कांदा 12 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,030 दरांनी जाताना दिसत आहे. नागपूर पांढरा कांदा 1,360 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,000 रुपयांचा दर दिसत आहे. सट्टाणा उन्हाळी कांदा 12,375 क्विंटलच्या आवकासून जास्तीत जास्त 2,275 भावांनी जाताना दिसत आहे. तर मित्रांनो, हे झाले चालू घडीचे सर्व कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.